लाडकी बहीण योजना महिलांसाठी मोठी बातमी. आता जर आपण बघितलं तर 1500 नाही तर 1750 रुपये मिळणार. सरकारकडून रक्षाबंधनाची बहिणींसाठी खास उभारणी. तर आपण बघितलं तर दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होत असतात. यंदाही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, पण हप्ता 1500चा नसणार तर 1750 रुपये जमा होणार. तर काय संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला याच ठिकाणी मिळत असते. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असतात. काही वेळा एखादा हप्ता यायला उशीर होतो आणि जर आपण बघितलं तर असा बऱ्याच महिलांनी आरोप आहे की अनेक महिलांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा झाले आहेत. आता ह्या महिन्याचे जर आपण बघितलं तर रक्षाबंधनाच्या वेळी 2 महिन्याचे पैसे एकत्र जमा होणार आहेत. पण महाराष्ट्रात आपण बघितलं तर महाराष्ट्रापेक्षा सुद्धा मध्य प्रदेशमधील महिलांना याचा जास्त फायदा झालेला आहे, कारण त्यांना 1500 रुपये मिळणार असून या महिन्याला रक्षाबंधन असल्याने त्यांना वाढीव रक्कम देण्यात येणार आहे. मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत ते डॉक्टर मोहन यादव यांनी रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांना मोठी भेटवस्तू देणार आहे. म्हणजे 19 ऑगस्ट रोजी ते मैसूर जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये हस्तांतरित करतील. इतकेच नाही तर मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते अतिरिक्त 250 रुपये सुद्धा टाकणार आहे. या महिन्यात लाडकी बहिणी महिलांच्या खात्यामध्ये 1750 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडली बहिणा योजनेअंतर्गत भेटवस्तू देण्याची तारीखही येत आहे. मयूरमधील कार्यक्रमामध्ये जर आपण बघितलं तर 1.25 कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा सरकार जे आहे ते 250 रुपये एक्स्ट्रा टाकणार, म्हणजे 1750 रुपये टाकणार आहे. आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्र जमा होऊ शकतात किंवा 1750 रुपये सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला येण्याची दाट शक्यता आहे. जर आपण बघितलं तर आता लाडक्या बहीण योजनेमध्ये 92 लाख महिला ह्या बाद करण्यात आलेल्या आहेत. आता याची संख्या आहे ती घटून डायरेक्ट 1.66 लाखवरच आलेली आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांची संख्या सुद्धा कमी झालेली आहे. आणि अशातच आपण जर बघितला तर रक्षाबंधनचा सण सुद्धा आलेला आहे. तर महिलांच्या खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेमध्ये येणारा जो हप्ता आहे एकतर 2 हप्ते एकत्र मिळणार, नाही तर 1500 रुपये अधिक जर आपण बघितलं तर काही एखादी भेटवस्तू घेण्यासाठी शिल्लकचे पैसे म्हणजे मध्य प्रदेशवाणी सुद्धा 270 रुपये जमा होऊ शकते. म्हणजे 1750 रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आता रक्षाबंधनाच्या पूर्वीच जमा होणार असल्याची दाट माहिती समोर येत आहे. नाहीतर आपल्या महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये कोणताही हप्ता वेळेवर येत नव्हता, परंतु आता आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेसाठी हा ही सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की 2 हप्ते एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी असे घडलेले आहे की लाडकी बहीण योजनेच्या चुकांचा सण आला तर त्या सणाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असतात. आणि सर्वात मोठा सण आता लाडक्या बहिणींचा जो असतो तो म्हणजे रक्षाबंधन. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हे 2 हप्ते एकंदरीत 3000 रुपये किंवा 1750 रुपये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. का मध्य प्रदेशवाणी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1750 रुपये जमा करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे यासंबंधी तुमचं काय मत आहे लाडक्या बहिणींनी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाडक्या बहिणींचे हप्ते 1 यायला पाहिजे की 2 यायला पाहिजे आणि तुमचा हप्ता चालू आहे किंवा बंद आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तर ही होती माहिती. आता रक्षाबंधनापूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.